नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 1 विपणनाची तत्वे या विषयामधील सेमिस्टर 2 मधील पहिलं जे युनिट आहे वस्तू, त्यामधील आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. वस्तूचं आवेष्टन, त्यालाच प्रॉडक्ट पॅकेजिंग असं म्हटलं जातं. विपणनामध्ये वस्तूच्या अंतरंगा इतकेच तिच्या बाह्य स्वरूपाला देखील महत्व दिलं जातं. त्या दृष्टीने वस्तूच्या बाह्य रूपामध्ये तिचे आवेष्टन किंवा वेष्टन हे सर्वात महत्वपूर्ण समजलं जातं. कारण वस्तू ही बाजारपेठेत व संभाव्य ग्राहकांसाठी सादर करताना तिचे वेष्टन हे आकर्षक व देखणे असावे लागते. वस्तूचे अंतरंग सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा वेष्टन उपयुक्त ठरते. वस्तूच्या गुणवत्तेचे व नवेपणाचे संरक्षण करण्यासाठी आवेष्टन आवश्यक असते. म्हणूनच वस्तूसाठी योग्य असे वेष्टन निवडणे व तयार करणे हे विपणन विभागाचे महत्वपूर्ण कार्य होय. आता आपण आवेष्टनाची व्याख्या पाहूया. व्याख्या अतिशय सोपी आहे. वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची क्रिया म्हणजे आवेष्टन होय. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की वस्तू बाजारपेठेमध्ये नेत असताना किंवा बाजारपेठेमध्ये वस्तू विकण्यासाठी वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा किंवा पेटी तयार करण्यासाठी, म्हणजे वस्तूला गुंडाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पेटी असेल किंवा पृष्ठाचा पुठ्ठ्याची पेटी असेल, अशा प्रकारे पेटी तयार करण्यासाठी ही जी काही गुंडाळण्याची किंवा पेटी तयार करण्याची सर्वसाधारण क्रिया आहे तिलाच आवेष्टन असं म्हटलं जातं. ही विल्यम स्टॅन्टन यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर जे फिलिप कोटलर यांची व्याख्या पाहूया आपण. त्याने असं म्हटलेलं आहे की वस्तूसाठी डबा, पेटी अथवा बरणीची रचना करणं व ती तयार करण्याच्या क्रिया म्हणजे आवेष्टन असून ज्याच्या वस्तूचे संरक्षण, काटकसर, सोय व विक्री वाढीशी संबंध असतो. म्हणजे वस्तूसाठी, ही सुद्धा व्याख्या सोपी आहे, वस्तूसाठी डबा, पेटी अथवा बरणीची रचना करणं किंवा या सर्व प्रकारचे जे काही आवेष्टन आहेत ती तयार करण्याची क्रिया म्हणजे आवेष्टन. त्यामुळं वस्तूचं संरक्षण होतं, वस्तूची काटकसर, सोय व विक्री वाढीशी या संपूर्ण प्रक्रियेचा संबंध असतो. त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेलाच आवेष्टन असं म्हटलं जातं. ही झाली फिलिप कोटलर यांची व्याख्या. या दोन व्याख्यांच्यावरून आपण असं म्हणू शकतो की एखादा पातळ औषधासाठी लागणारी काचेची बाटली असेल व ती बाटली सुरक्षित राखण्यासाठी कार्डशीटचा तयार केलेला डबा असेल व या बाटलीच्या डब्यासाठी तयार केलेला पृष्ठाचं खोकं जे असतं, या सर्वांचा समावेश आवेष्टनामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण औषध घेतो तर हे औषधासाठी, औषध हे लिक्विड स्वरूपात असतं, पातळ स्वरूपात असतं. म्हणून हे पातळ स्वरूपातील औषध ठेवण्यासाठी लागणारी काचेची बाटली असेल व ती बाटली सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावरती कार्डशीटचा तयार केलेला डबा किंवा बॉक्स असेल व या बाटलीच्या डब्यासाठी तयार केलेला पृष्ठाचं मोठं खोकं, या सर्व प्रकारचं जे काही समावेश आहे त्याचा समावेश आवेष्टनामध्ये होतो, वस्तूच्या पॅकिंग मध्ये होतो. त्यानंतर आपण आवेष्टनाचे जे काही प्रकार आहेत ते पाहणार आहोत. आवेष्टनाचे कोणकोणते प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. पहिला प्रकार जो आहे ते प्राथमिक आवेष्टन. वस्तूच्या अंतर्गत गुणघटकाचे व त्याचप्रमाणे वस्तूचं नवपणा जे आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी जे पहिले वेष्टन वापरण्यात येते त्याला प्राथमिक आवेष्टन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ औषधांसाठी काचेची बाटली असेल किंवा केसांच्या तेलासाठी प्लास्टिकची बाटली इत्यादी वस्तूचा दर्जा, गुणघटक व नवेपणा यांचे संरक्षण करण्यासाठी त्या वस्तूचा वापर करणे सोयीचे होण्यासाठी हे प्राथमिक आवेष्टन लावण्यात येते. वस्तूचा उपभोग अथवा उपभोग संपेपर्यंत हे वेष्टन वस्तू सोबतच राहतं. म्हणजे
थोडक्यात काय तर वस्तूचं जो काही दर्जा आहे किंवा गुणघटक आहेत किंवा वस्तूचा नवेपणा तो तशाच प्रकारे टिकून राहण्यासाठी किंवा दर्जा गुणघटक व नवेपणा यांचे संरक्षण करण्यासाठी व त्या वस्तूचा वापर करणं सोयीचं होण्यासाठी त्या वस्तूला जे काही प्राथमिक स्वरूपाचं आवेष्टन किंवा वेष्टन लावण्यात येतं त्याला प्राथमिक वेष्टन असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचं जे आहे ते दुय्यम आवेष्टन. वस्तू प्राथमिक वेष्टनासह ठेवण्यासाठी जे वेष्टन वापरले जाते त्यास दुय्यम आवेष्टन असे म्हणतात. उदाहरणार्थ औषधाने भरलेली काचेची बाटली ठेवण्यासाठी जो कार्डशीटचा तयार केलेला कागदी डबा किंवा पारदर्शक कागदाच्या पेटीत ठेवलेले बिस्किट पुडे ठेवण्यासाठी केलेले कागदाचे दुसरे वेष्टन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण बिस्किट खात असताना बिस्किट पुडा फोडल्यानंतर त्याच्या आत एक पारदर्शक स्वरूपाचा पांढऱ्या स्वरूपाचा एक कागद असतो, बरोबर. म्हणजे हे जे काय आहे ते दुसरं वेष्टन. हे दुय्यम वेष्टन प्राथमिक वेष्टनापेक्षा अधिक आकर्षित व चांगले तयार करण्यावर भर दिला जातो, कारण हे दुय्यम आवेष्टन ग्राहकांसमोर येत असतं. तिसरा जो प्रकार आहे आवेष्टनाचा तो म्हणजे वाहतूक आवेष्टन. प्राथमिक व दुय्यम आवेष्टनांच्या वस्तूंची वाहतूक सुरक्षित व सोयीची होण्यासाठी वेष्टित वस्तू ज्या पृष्ठाच्या अथवा लाकडी पेटीमध्ये ठेवण्यात येतात ती पेटी म्हणजे वाहतूक आवेष्टन होय. या पेटीमध्ये ठराविक वस्तू मावतील असा तिचा आकार ठेवण्यात येतो. उदाहरणार्थ 2 डझन ते 4 डझन वेष्टित बाटल्या ठेवण्यासाठी तयार केलेली पेटी किंवा साबणाच्या 100 वड्या ठेवण्यासाठी तयार केलेली पृष्ठाची पेटी. या तिसऱ्या वेष्टनावर सुद्धा वस्तूचे नाव, पेटीत भरलेल्या नगांची संख्या, उत्पादक कंपनीचे नाव इत्यादी आवश्यक तपशील छापण्यात येत असतो. वाहतुकीच्या दृष्टीने हे बॉक्स सोयीचे ठरतात. अशा प्रकारे 3 प्रकारची वेष्टनं तयार करावी लागतात. विपणनामध्ये ही सर्व वेष्टनं महत्वाची समजली जातात. वेष्टनाशिवाय वस्तू बाजारात सहसा आणली जात नाही. वेष्टन हा वस्तूचा बाह्य पोशाख असतो. आता वेष्टनाचे प्रकार झाल्यानंतर वस्तू आवेष्टनाचे उद्देश कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. पहिला उद्देश आहे की वस्तूचं संरक्षण करणं. म्हणजेच मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे वस्तूमधील जे काही गुणघटक आहेत, वैशिष्ट्ये आहेत, त्याचप्रमाणे उपयोगिता, लाभ, वस्तूचा नवेपणा इत्यादीचे संरक्षण करण्यासाठी आवेष्टन किंवा आवेष्टनाचा महत्वपूर्ण उद्दिष्ट म्हणजे वस्तूतील गुणघटक, वस्तूची वैशिष्ट्य, वस्तूचे लाभ किंवा उपयोगिता, वस्तूचा नवेपणा इत्यादी सर्व प्रकारचे जे गुणघटक आहेत त्यांचं संरक्षण करणं हे आवेष्टनाचा सर्वात महत्वपूर्ण उद्देश आहे. त्याचप्रमाणे नुकसान व हानीपासून वस्तूचे संरक्षण करणे, वस्तूची नासधूस होऊ नये, बाह्य घटक वस्तूमध्ये मिसळू नयेत म्हणून वेष्टन उपयुक्त असते. दुसरा उद्देश वस्तूची ओळख किंवा ज्याला वस्तू ओळख असं म्हटलं जातं. वेष्टनामध्ये असलेली वस्तू ग्राहकाला ओळखता यावी म्हणून वस्तूचे वेष्टन वस्तूचे प्रतिमादर्शक असतं. वेष्टनामधील वस्तू काय व कशी आहे हे वेष्टनावरून स्पष्ट केले जाते म्हणून वेष्टनावर वस्तूचे नाव, गुणघटक, गुणधर्म, उत्पादकाचे नाव, किंमत, वस्तू वापराबाबत थोडक्यात सूचना, वस्तूचे वजन व उत्पादनाचा दिनांक इत्यादी तपशिलाचे लेबल अथवा वेष्टन त्या पेटाऱ्यावर छापले जाते. म्हणजे दुसरं जे उद्देश आहे आवेष्टनाचा ते म्हणजे वस्तूची ओळख करून देणं. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे गैरप्रकार किंवा उद्दिष्ट म्हणजे गैरप्रकार टाळणे. वस्तूच्या गुणघटकामध्ये वस्तूचे गुणघटक नष्ट करणे, त्याचप्रमाणे वस्तूतील काही घटक काढून घेणे, वस्तूमध्ये दुय्यम गुणघटक वस्तूच्या गुणघटकांमध्ये मिसळणे, वस्तूची नक्कल करणे, वस्तूचा अनधिकृत वापर, वस्तूचे सुट्टे भाग काढून घेणे इत्यादी गैरप्रकार टाळण्यासाठी वेष्टन वापरण्यात येते. म्हणजे समजा जर वेष्टनच नसेल तर जी वस्तू आहे तिच्यामध्ये काय गुणघटकांचं मिश्रण करणं किंवा त्यातील गुणघटक नष्ट करणं, त्यामध्ये इतर
म्हणजे भेसळ ज्या प्रकारे आपण म्हणतो ती भेसळ टाळता येते. म्हणजे भेसळ करण्यासारखे जे काही गैरप्रकार आहेत ते टाळण्यासाठी वेस्टर्न वापरण्यात येते. पुढचं जे उद्देश आहे ते म्हणजे हाताळणी सोय. वस्तूची सर्व पातळ्यांवर हाताळणी, वाहतूक, साठवणूक, वापर इत्यादी सोयीचे होणे हा वस्तू आवेष्टन करण्याचा महत्वपूर्ण उद्देश होय. उत्पादक असतील, वितरक असतील, व्यापारी असतील, वाहतूक संस्था व ग्राहक या सर्वांना वेष्टनामुळे वस्तूची हाताळणी करणं सोयीचे होते. त्याचप्रमाणे पुढचा उद्देश म्हणजे विक्री वाढ. आकर्षक व देखण्या वेष्टनाद्वारे ग्राहकाचे लक्ष वेधून घेणे व त्याद्वारे बाजारात वस्तूची विक्री वाढवणे हा वेष्टनाचा महत्वपूर्ण हेतू असतो. त्यामुळे सर्व संस्था वस्तूच्या वेष्टनाकडे अधिक लक्ष देतात. विविध रंगी, लक्षवेधी व देखणे वेष्टन ग्राहकांना निश्चितपणे आकर्षित करतं. शेवटचा उद्देश म्हणजे नफ्यामध्ये वाढ. वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ करून व ग्राहकांना आकृष्ट करून संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ करणे हा वेष्टनाचा अंतिम उद्देश असतो. विपणनामध्ये सर्व क्रिया अंतिमतः नफा मिळवण्यासाठी केल्या जात असतात. वेष्टन हे वस्तूचा बाह्य पोशाख आहे. हा पोशाख सुंदर, बहुरंगी, देखणा, भारदस्त व प्रभावी असला तरी वस्तूचा खप वाढवण्यास मदत होते. आता हे उद्दिष्ट झाल्यानंतर त्याचा पुढचा भाग म्हणजे वस्तू आविष्टनाची भूमिका काय असते ते आपण पाहूया. संरक्षक. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे वस्तूच्या गुणघटकांचं संरक्षण, हानी व नासधुसीपासून जतन, गैरप्रकारापासून संरक्षण अशी भक्कम संरक्षणाची भूमिका ही वेस्टर्न करत असतं. दुसरी भूमिका म्हणजे प्रतिमादर्शक. वस्तूची ओळख दाखविणे, वेष्टनातील वस्तू काय आहे हे सांगणे अशी प्रतिमादर्शकाची भूमिका हे वेस्टर्न बजावत असतं. तिसरी भूमिका म्हणजे सोय पुरविणारा. वेस्टर्नद्वारे उत्पादक, व्यापारी, वाहतूक संस्था व ग्राहक यांना साठवणूक, वाहतूक साठा नियंत्रण, हाताळणी, मांडणी इत्यादी बाबत सोय पुरवली जाते. पुढची भूमिका म्हणजे जाहिरात करणार. वेस्टर्न हे आतील वस्तूची एक प्रकारे जाहिरातच करत असतं. जाहिरातीतील छायाचित्र, खिडकी प्रदर्शन व अंतर्गत मांडणीद्वारे ही मुख्य जाहिरात केली जाते. पुढची भूमिका म्हणजे विपणन साधन. वेस्टर्न हे आधुनिक विपणनामध्ये एक साधन व शस्त्र बनले असून स्पर्धेवर मात करण्यासाठी व संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याची भूमिका वठवते. पुढची भूमिका म्हणजे खर्च बचत करणारा. वाहतूक, साठवणूक, साठा नियंत्रण, हाताळणी, नासधूस प्रतिबंध इत्यादी बाबत खर्च बचत साधली जाते. वाहतूक साठवणुकीसाठी कमी जागा लागणे, साठा मोजणीमध्ये वेळ व श्रमाची बचत व खर्च बचत होते. अशा प्रकारे या मुद्द्यांच्या वरून आपण आविष्टनाची भूमिका काय आहे विपणनामध्ये ते स्पष्ट होतं. त्यानंतर या मुद्द्यांच्या वरूनच आपण चांगल्या आविष्टनाची वैशिष्ट्य काय असू शकतात ते मुद्दे पाहूया. चांगल्या आविष्टनाची वैशिष्ट्य म्हणजे भक्कमपणा, त्याचप्रमाणे आकर्षकता, सोययुक्त, जाहिरात योग्य, सुटसुटीतपणा व माहितीदर्शक. हे अशा प्रकारे हे जे 6 मुद्दे आहेत याचा आपण आपल्या पद्धतीनं सुद्धा एक्सप्लेनेशन देऊ शकतो किंवा स्पष्टीकरण देऊ शकतो. कारण हे बरेचसे मुद्दे हे वर एक्सप्लेन केल्याप्रमाणे, वर स्पष्टता केल्याप्रमाणे त्यातील तेच जवळपास आहेत. त्यामुळं याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा तेच मुद्दे होऊ नयेत म्हणून मी दिलेलं नाही. त्यानंतरचा पुढचा भाग आहे आविष्टनानंतरचा म्हणजे लेबलिंग, नावचिठ्ठी. आपल्याला माहितच आहे की विपणनाच्या व्यूहरचनेमध्ये चिन्हनाम व आविष्टना इतकंच नावचिठ्ठीला देखील महत्व आहे. बाजारपेठेमध्ये वस्तूच्या अंतरंगा इतकेच तिच्या बाह्य स्वरूपाला देखील महत्व आहे. विपणन व्यवस्थापनामध्ये नावचिठ्ठी ग्राहकांचे लक्ष वेधण्याचे व विक्रीचे एक बलशाली अस्त्र मानले जाते. म्हणूनच विपणनामध्ये नावचिठ्ठीची भूमिका फार महत्वपूर्ण ठरते. वस्तूची ओळख दर्शविण्यासाठी व तिचा अस्सलपणा पटविण्यासाठी
नावचिठ्ठीचा उपयोग होतो. आता नावचिठ्ठीची व्याख्या काय आहे ते आपण पाहूया. वस्तूला किंवा वस्तूच्या वेष्टनात चिकटवलेल्या अथवा जोडलेल्या कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा किंवा कापडा अथवा धातू पत्राचा तुकडा म्हणजे नावचिठ्ठी होय, ज्यावर वस्तूची माहिती छापलेली असते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जी काही बाजारपेठेमध्ये आपण वस्तू पाहतो किंवा बाजारपेठेमध्ये जी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असते त्या वस्तूला किंवा त्या वस्तूचं जे काही वेष्टन असतं त्या वेष्टनावर चिकटवलेले अथवा त्या वेष्टनावर जोडलेल्या कागदाचा असेल किंवा प्लास्टिक पेपरचा असेल किंवा कापडाचा असेल किंवा धातूपत्राचा म्हणजे मेटलचा असेल असा तुकडा म्हणजे नावचिठ्ठी होय, ज्यावर वस्तूची माहिती छापलेली असते. म्हणजे या नावचिठ्ठीवरून वस्तूची ओळख नेमकी काय आहे किंवा वस्तूचा अस्सलपणा नेमकं काय आहे त्या नावचिठ्ठीवरून आपल्याला समजतो. नावचिठ्ठीचे प्रकार काय आहेत तर नावचिठ्ठीचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये चिन्ह नामाची नावचिठ्ठी म्हणजे जो काही ब्रँड असतो त्या वस्तूचा त्या ब्रँडचं लेबल त्यालाच म्हणतात चिन्ह नामाची नावचिठ्ठी. या नावचिठ्ठीवर वस्तूचे चिन्ह नाम छापण्यात येते. म्हणजे आपण मागच्या तासाला पाहिलेलंच आहे की चिन्ह नाम म्हणजे काय तर वस्तूला ओळखण्यासाठी वस्तू ग्राहकाच्या मनामध्ये लक्षात राहण्यासाठी जे काही वस्तूला एक प्रकारचं चिन्ह असेल किंवा नाव दिलं जातं त्याला चिन्ह नाम असं म्हटलं जातं. मग हे चिन्ह नाम ज्या नावचिठ्ठीवर छापण्यात येतं त्या नावचिठ्ठीला चिन्ह नामाची नावचिठ्ठी असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार नावचिठ्ठीचा म्हणजे दर्जा प्रकारदर्शक नावचिठ्ठी. तर या लेबलवर किंवा नावचिठ्ठीवर वस्तूचा दर्जा प्रकार छापला जातो. म्हणजे त्या लेबलवरती वस्तूचा दर्जा काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ बाजारपेठेमध्ये अनेक जर वस्तू उपलब्ध असतील तर त्या अनेक कित्येक चांगल्या दर्जाच्या असतात. म्हणजे चांगल्या ब्रँडेड वस्तू ज्या असतात त्यांचा दर्जा हा सुद्धा उच्च दर्जा असतो. त्यामुळं त्या नावचिठ्ठीवर त्याचं दर्जा सुद्धा छापला जातो. पुढचा प्रकार जो आहे तो वर्णनपर नावचिठ्ठी. या नावचिठ्ठीवर वस्तूविषयी संक्षिप्त माहिती छापण्यात येते. म्हणजे त्या लेबलवर त्या वस्तूचं डिस्क्रिप्शन हे छापलेलं असतं. म्हणजे वस्तूमध्ये कोणकोणते पदार्थ इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा अन्य वस्तूची माहिती त्या वर्णनपर चिठ्ठीमध्ये छापण्यात येते. पुढचा प्रकार म्हणजे टिकाऊ नावचिठ्ठी. ही नावचिठ्ठी काढता अथवा फाडता येत नाही. वस्तूपासून सहजासहजी अलग देखील करता येत नाही. त्यालाच म्हणतात टिकाऊ नावचिठ्ठी. म्हणजे ती टिकाऊ नावचिठ्ठी आपल्याला वस्तूपासून सहजासहजी अलग किंवा सेपरेट करता येत नाही. पुढचा प्रकार म्हणजे काढता येणारी नावचिठ्ठी. ही नावचिठ्ठी वस्तूपासून सहजपणे काढता येते अथवा अलग करता येते. या 5 प्रकाराच्या व्यतिरिक्त नावचिठ्ठीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावरूनही अनेक प्रकार पाडले जातात. त्यामध्ये कागदी नावचिठ्ठी, प्लास्टिक, कापडी व पत्र्याची नावचिठ्ठी प्रकार आढळतात. नावचिठ्ठी वस्तूला अथवा तिच्या आवेष्टनाला बांधली जाते अथवा चिकटवली जाते. अशा रीतीनं नावचिठ्ठी आणि आवेष्टन याविषयी आज आपण चर्चा केलेली आहे. ही चर्चा आपल्याला समजली असेलच. आपल्याला जर काय शंका असतील तर मला जरूर विचाराव्यात.